नमस्कार. शिवपूजन महिमा. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी किंवा सोमवारी भगवान शंकरांची पूजा करायला हवी. तसेच दररोज देखील भगवान शंकरांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात खूप चांगले सकारात्मक अनुभव येतात, अडचणी संकट दूर होतात. तर आपण पाहणार आहोत की भगवान शंकरांना आपण काय वाहिल्याने, अर्पण केल्याने आपल्या जीवनातील कोणत्या समस्या अडचणी दूर होतात. 1. दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. 2. सकाळी शिवदर्शनाने पापशालन होते. 3. दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते. 4. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्ती होते. 5. शिवाला जल अभिषेक केल्यास पापक्षय होतो. 6. शिवांना काळी तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते. 7. रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून म्हणजेच आजारापासून आराम मिळतो. 8. दर सोमवारी मूठभर तांदूळ वाहिल्यास स्वच्छ इच्छापूर्ती लवकर होते. 9. भगवान शिवांना साखर वा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो. 10. शिव मंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व दुष्टांचा नाश होतो. 11. दही, दूध, तूप, मध, गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते, वेगाने रोगांचा नाश होतो. 12. चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. 3. कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजल सह पहाटे पूजन केल्यास कपिला गायी ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य मिळते. 14. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. 15. गंध पुष्पासह 1 श्रीफळ ओले करून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. 16. शिव सहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो. 17. उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण जीवनात आनंद प्राप्त होतो. 18. साखर घातलेल्या दुधाचा अभिषेक महादेवांना केल्यास दुःख दूर होतात, संकट नाश पावतात. 19. शिव मंदिरामध्ये षोडोपचारे पूजन केल्यास अपराध कमी होतात किंवा क्षमा होतात. 20. भगवान शिवांना तुम्ही जर पाण्याने अखंड 1 साथ अभिषेक केला तर शरीरातील ताप किंवा उष्णतेचे आजाराने मुक्त होतात. महादेव हे आपले भोलेनाथ आहे. तुम्ही महादेवांना पाणी अर्पण करू शकत नसाल, तुमच्याकडे वेळ नसेल, तर त्यांना रोज मनापासून नमस्कार केला आणि मनातील इच्छा सांगितल्या तरी देखील आपल्याला इच्छा पूर्ण करतात. फक्त कर्म करताना चांगले कर्म करायला हवे, कोणाचे मन दुखवू नये, कोणाचा विनाकारण अपमान करू नये, कोणाला तुच्छ बघू नये. जीवन नेहमी आनंदी आणि समाधानाने जगा. आयुष्यातील थोडा वाटा इतरांनाही द्या. जेवणातील थोडं एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या, गरजू व्यक्तीला कपडे द्या, पाणी दान करा. व्यक्तीलाच नाही तर पशूंना, पक्ष्यांना, प्राण्यांना देखील तुम्ही मदत करू शकता. हे देखील आपण केलेली देवांची सेवाच असते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.